हॅलो गायज, सर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सर कसे आहात सर्व? आणि आय होप सर्व चांगलेच असेल. सो इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी तूप घेतलेलं, गावरान मनुके घेतलेले, इलायची आणि बदाम घेतलेले. सो आज आपण जे ते एक प्रसादाचा शिरा म्हणजे सत्यनारायणचा शिरा म्हणजे प्रसाद आपण इथे बनवलेला आहे. ॲज श्रावण महिना चालू आहे, सो त्याच्याकरता पण आपण इथे शिरा बनवलेला होता आणि सत्यनारायणची पूजा होती आमच्याकडे. सो त्याच्यासाठी पण आम्ही इथे शिरा बनवलेला होता, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. सो इथे आता आपली जी इलायची त्याची जे कवरिंग असते ते आपण इथे काढून घेतलेली आहे आणि त्याची एक पावडर तयार करून घेतलेली आहे. सो आपण एक छोट्याशा वाटीमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे. सो आणि तुम्ही शिरा कसा बनवता नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे बदाम जे ते आपण यामध्ये टाकलेले आहे आणि इथे आम्ही काजू नाही घेतले. काजू टाकता ॲक्च्युली, बट काजू आम्हाला नाही आवडत आणि काजू जरी टाकले असते पण आपल्याला प्रसादामधलं काही असं वाया गेलेलं चालत नाही, सो म्हणून आपण इथे नाही घेतलेलं आहे. आणि इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं, गावरान तूप घरी जे बनवलेलं असतं ते आपण इथे घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं अजून तूप टाकलेलं होतं नंतर. तुम्ही जसं तुम्हाला म्हणजे लागतं आहे, जेवढी क्वांटिटी आहे रवा वगैरे त्याची, तेवढं तुम्ही टाका. सो त्यानंतर आपण इथे रवा घेतलेला आहे आणि याला कंटिन्युअसली कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे आपल्याला जिथपर्यंत तो चांगला होत नाही आणि हे कढईला चिटकायला नाही पाहिजे, असं म्हणजे जाळलेलं नाही पाहिजे. आपल्याला चांगलेला आपण रोस्ट करायचं आहे तुपामध्ये, याला भाजून घ्यायचं आहे चांगलं जिथपर्यंत आपला रवा चांगला होत नाही. एकदम आपल्याला पूर्ण असा रवा तयार करायचा आहे. ऑलमोस्ट 60-70% आपल्याला जो आपला रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. एकदम पूर्ण असं नाही, बट थोडा 60-70% आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. सो आता इथे आपण रवा जो आपला भाजायला घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी कॉन्स्टंटली रवा जो आहे तो इथे हलवत घेतलेला आहे. याला आपण ऑलमोस्ट अर्धा तास आपण याला हलवायचं आहे. 20-25 मिनटं किंवा अर्धा तास लागू शकतो. सो इथे आता आपल्याला आपण याला म्हणजे रव्याला आपण तूपमध्ये चांगलं हलवत घ्यायचं आहे. अर्धा तास आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे. का हलवायचं आहे? कारण की रवा चिटकायला नको कढईला. दुसरी गोष्ट, रवा जाळायला नको, म्हणून आपण इथे रव्याला कॉन्स्टंटली हलवतो आहे. सो तुम्ही बघू शकता मी इथे 1 मिनटं पण ब्रेक नाही घेतलेला आहे. मी एकदा घेतलेला होता कारण की आपल्याला जास्त रवा टाकायचा होता अजून. सो इथे जो आपला रवा तुम्ही बघू शकता झालेला आहे थोडासा रोस्ट करून. आणि ऑल्दो मी बोलली नाही आहे, खूप दिवस झाले मी कोणत्या व्हिडिओ व्हॉइस ओव्हर नव्हता केला कारण की माझी तब्येत खराब होती. आय डोंट थिंक सो की माझा आवाज चांगला येत असेल, बट मी ट्राय करते चांगलं बोलायचं. माझी तब्येत खराब होती म्हणून मला नव्हतं बोलता येत, व्हॉइस ओव्हर वगैरे नव्हतं करता येत. आणि इथे आता आपण जी इलायची जी आपण जी पावडर बनवली होती ती आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर आपण मनुके घेतलेले आहे आणि बदाम. मनुके आपण आधी का नाही टाकले, कारण की मनुके जर आपण आधी तुपामध्ये टाकले असते तर ते काळे झाले असते आणि त्याची चांगली टेस्ट पण नसती लागली. आणि इवन दो ते पण शिऱ्यामध्ये टाकतो सो आपल्याला गोडच चांगलं आपल्या घासामध्ये यायला चांगलं वाटतं. बट जर जळलेले मनुके आले तर मग काय फायदा आहे. सो म्हणून मी जे मनुके आपण नंतरून टाकलेलं आहे. त्यानंतर आमच्याकडे मोठी एकदम कढई नव्हती, सो ही आहे, बट कढईमध्ये पण आपल्याला चांगलं हलवता रोस्ट वगैरे भाजता वगैरे येतं, म्हणून आम्ही कढईमध्येच घेतलं. पण नंतर शिरा बनवायला जी मेन प्रोसेस आहे त्याच्याकरता आपण मोठं जे आपलं वेगून वगैरे असतं ते घेतलेलं आहे. सो इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि याला आता आपण गरम केलेलं होतं थोडं, म्हणजे
एकदम जास्त पण नाही, बट हां थोडं केलं होतं. आणि इथे आता आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि याला आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. जर शिरा गोड नसला तर त्याला शिरा म्हणता येईल का? सो तुम्हाला शिरा आवडतो नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. मला जसं असं स्वीट वगैरे नाही आवडत, सो मला तर नाही आवडत शिरा आय डोंट नो, माझ्या जीभला काय झालेलं मी काहीही बोलते आहे. सो इथे आता आपण जो आपला शिरा आहे तो चांगला हलवून घ्यायचा आहे 5-10 मिनटाकरता. आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आणि छान दिसतोही आहे. सो इथे आपण याला हलवत राहायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे कसं बनवतं शिरा तेही कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडता का नाही तेही कॉमेंटमध्ये सांगा. आणि ऑल्दो आम्ही हे म्हणजे दर संडे किंवा मंडेला आम्ही बनवतच राहतो, बट आम्ही शिराचा व्हिडिओ असा कधी बनवलेला नाही आहे. आय थिंक सो बनवलेला एकदा, मला नाही माहिती एवढं. बट हा जो आहे शिरा जो एकदम असं स्पेशल काही ओकेजन असला आणि त्या टायमाला आम्ही असा बनवतो शिरा. बट मला जेन्युइनली सांगू तर दुधाचा शिरा आवडतो आणि दुधाचा चांगला लागतो. मेन म्हणजे तर आपण इथे पाणी नाही यूज केलेलं आहे, ते खूप चांगलं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे शिरा आपला किती छान झालेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला कोणती अजून नवीन रेसिपी हवी असेल तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल गाईज. बाय बाय. टेक केअर.